सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनारामध्ये। पनीर मसाला बनवणार आहोत। ते 100 ग्राम पनीर घेतले आपण। तेलामध्ये छान असं परतून घेऊया थोडं। कांदे घेतले आहेत, 3 कांदे घेतले आहेत आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि हा अर्धा इंच आलं घेतलं आहे। याचं आपण वाटण करून घेऊया। आणि हा एक टोमॅटो घेतला आहे, हा सुद्धा आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। पनीर आपले ना छान परतून झालेले आहे। मग यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेले आहे। हे पनीर सगळे या गरम पाण्यामध्ये असे घालायचे। हे बघा, हे पनीर असे सगळे गरम पाण्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे ते सॉफ्ट राहतात। बघा, हे एक तमालपत्र आहे ते घेऊया। तेल घेऊया, पाव चमचा जिरे परतले ना की आपण कांदा आलं आणि लसूणची पेस्ट केली आहे ती यामध्ये घालूया। कांदा आलं लसूणची जी पेस्ट केली आहे ना आपण, ती चांगली परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। हे बघा, आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट छानपैकी परतून झालेली आहे, त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। बघा, 1 छोटा चमचा लाल तिखट घालूया, पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालूया, एक चमचा गरम मसाला घालूया आणि 1 चमचा धनेपूड घालूया। मसाले छान परतून झालेत आणि आपण 1 टोमॅटोचं पेस्ट केली होती ती आता घालूया। यामध्ये परतून घेऊया छान। ती पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। मसाला ना खूप छान परतून झालाय। बघा, अगदी तेल सुटेपर्यंत तो परतून घेतलाय आपण। बघा, मस्त रंग पण आलेला आहे। आणि आता यामध्ये ना कोथिंबीर घालूया मसाल्यामध्ये। या छान मिक्स करूया। या मसाल्यामध्ये आपण पनीर घालूया। आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेऊन ते गरम पाण्यात ठेवले होते। हे बघा कसे सॉफ्ट आहेत मस्त। एक पनीर ठेवलेलंच गरम पाणी आहे, कोमट पाणी आहे अजून, ते घालूया थोडं यामध्ये। मीठ घालूया चवीनुसार। मस्त मसाल्यामध्ये छान मिक्स करून परतून घेऊया। हे पनीर तळलेलं पाणी होतं ना, पाणी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया। पनीर छान मसाल्यामध्ये आपण मिक्स करून परतून घेतलेले आहे। आता 2 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे पनीर छान त्या मसाल्यामध्ये मुरते। अगदी पाव छोटा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती घालूया, मिक्स करूया। वाटी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हा कोळशाचा निखारा ठेवला आहे, त्यावर ना असं थोडंसं तेल घालायचं आणि झाकण लावून द्यायचं। गॅस बंद करते, 2 मिनिटं असंच राहू द्यायचं। हे बघा, आता ही वाटी आहे ती काढायची। हे बघा, खूप छान असं मसाला पनीर बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। दापोली किनारा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो प्लीज जरूर सबस्क्राईब करा। आणि शेवटी यामध्ये ही कोथिंबीर घालूया उरलेली। बघा, मिक्स करून घेऊया। झटपट होणारं आणि खूप छान चवीचं मसाला पनीर बनून तयार आहे। बघा, छान दिसते आणि झालंही छान आहे। अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी पूर्ण बघा। थँक यू।